कार्यसम्राट नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 तलाठी कॉलनी मेरी पंचवटी येथील श्री दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यात येणार असून 25 ऑगस्ट रोजी सदर कामाचे भूमिपूजन संपन्न झाले। यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले, सागरभाऊ लामखेडे, माननीय नगरसेवक जगदीश पाटील, मनोज भाऊ हिरे, अमरजी बोरसे, नाना बैरागी, महाजन काका, दीपक डोडसे, नितीन सांबरे, दिगंबर मैड, नाना बैरागी, योगेश कापसे, नितीन गांगुड, शुभम पाटील, ललित बोडके, सचिन घुले, अक्षय दोंदे, तेजस बैरागी, निशांत महाले, ओम बजरंग सेवा मंडळ परिवार व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते। किंगळ देतो, पाईपलाईन देतो, त्याचं काय झालं? पुढे तुम्ही बोललोच नव्हतं, परंतु तुम्ही बोलले होते, आम्हाला तुम्ही बोललोच नव्हतं आणि तेव्हा तो तरुण म्हणतो लावले तो व्हिडिओ। त्याच्यामुळे व्हिडिओ चालू आहे, 50 लाख धरलेले काही पाहिजे आता सांगायनंतर निवडणुकीच्या वेळी तुम्ही जर म्हटले हे ते मी खोटं बोलणाऱ्यांमधल्या पुढाऱ्यांमधलं नाही। एवढं तुमचे किती आभार मानू। तुम्ही नळ देताय, पाईपलाईन देताय, टाकी देताय, नदीपर्यंत देताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? हा म्हणतो काय म्हणे आमच्याकडे पाऊस नाही, आमच्या दुसऱ्या गावात एक पुढारी येतो, अशीच निवडणूक असते आणि निवडणुकीच्या तोंडात पुढारी जेव्हा जातो तेव्हा तो गावात विचारतो तुम्हाला काय पाहिजे आणि जेव्हा तो विचारतो एक आमच्या आज ते नाही आहेत आपल्यात। या दक्षिणमुखी हनुमानाचं एक वेगळं महत्त्व या शिवनगरमध्ये आहे आणि त्याचं सेवा आणि पावित्र्य सर्व नागरिक अतिशय जोमाने करत असतात। ही दोनही पवित्र स्थानं आहेत, आपलं महादेव मंदिर आणि आपला दक्षिणमुखी हनुमान। भाऊंचा आमदार आपल्या दारी इथे दौरा झाला त्यावेळेसच आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांनी मागणी केली होती का इथे आरसीसी सभा मंडप पाहिजे, आरसीसी वर जास्त जोर, तर आरसीसी सभा मंडप पाहिजे होता आणि भाऊंनी आमच्या सर्व नागरिकांची मागणी मान्य केली। त्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीने स्टार न्यूज साठी गणेश देवाडे, नाशिक।